घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. आज आलोय पुणे शहरामधील हडपसर भागामध्ये साहिल गॅस एजन्सी म्हणून आहे. या साहिल गॅस एजन्सीमध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की अतिशय सुरळीतपणे या ठिकाणी कामकाज याचं चालू आहे. आणि आपण या गॅस एजन्सीचे जे कोणी कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी बोलून आपण नेमकं इथली परिस्थिती कशी आहे ती परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर काही ग्राहकांशी बोलणार आहोत. हे गॅस एजन्सीचे ओनर आहे. काय नाव आहे? काय नाव आपलं? गॅस एजन्सी. काय परिस्थिती आहे सध्या? असं बोललं जाते सगळीकडे की गॅसचा तुटवडा आहे. परिस्थिती म्हणजे काय माहितीये का, जरा कस्टमर सगळे जे युक्रेन युद्धामुळे जरा पॅनिक झालेले आहेत आणि ते कस्टमर न्यूजमुळे आणखी कस्टमरला असं झालंय की आम्हाला सिलेंडर मिळेल का नाही मिळेल. पण आमच्या वतीनं आम्हाला गव्हर्नमेंट प्रॉपर सिलेंडरच्या गाड्या वगैरे पाठवते, त्यांची पण आम्ही सिलेंडर प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय आणि ईच अँड एवढी कस्टमरच्या घरी आम्ही सिलेंडर प्रोव्हाइड करतोय. पण कस्टमरनं पॅनिक होऊ नये की जेणेकरून की आम्हाला मिळणार नाही. कोरोना टाईप मध्ये आपली परिस्थिती अशी झालेली तशी त्यावेळेस मग माणूस भरून ठेवायचं बघते. असं नाही, सगळ्यांना मिळत, सगळ्यांना या कस्टमरला आम्ही हँडल करायचा प्रयत्न करतोय. फक्त तुम्ही सहकार्य आम्हाला करा आणि आम्ही सहकार्य तुम्हाला करतो, हे फक्त महत्वाचं. नेहमीचा जो सुरळीत गॅस पुरवठा असायचा आणि सध्याचा त्याचा पुरवठा साधारण याच्यामध्ये काय फरक वगैरे काय जाणवतो? काय नाही, फक्त थोडं वेटिंग वाढतं कमी जास्त होतं, हे आपल्या ह्याच्या प्रमाणे चालतंय. काही नाही, आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करतो. कस्टमरचा काय प्रॉब्लेम येऊन देत नाही. कस्टमर आपल्या जागेवर व्यवस्थित फक्त शांततेत राहावं हीच माझी इच्छा आहे, बाकी काही नसते. आणि पाहत आहे की साधारण कस्टमरचं इथे काय अडचण नाही आहे. कस्टमरनी म्हणजे थोडा गॅसचा पुरवठा आहे तो सुरळीतच पुरवठा आहे. फक्त कस्टमरनी पॅनिक होऊ नये. कस्टमरनी फार काही म्हणजे शांतता राखावी आणि आपल्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीने डिलिव्हर सगळ्या लोकांना घरी पोहोचतो. काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी काही ग्राहक पण आहेत, ते काही ग्राहक पण चालू आहे. काही ग्राहकही या ठिकाणी आहेत. काही काय नाव आहे तिचं नाव काय? ताई कशासाठी आला होता आपण? भेटलं तुम्हाला? भेटलंय ना, थँक्यू. त्यांच्या विषयात आपण या गॅस एजन्सीचे होणार आहे. आपण अतिशय सुरळीतपणे साहिल गॅस एजन्सीमध्ये काम सुरू आहे. यामध्ये या ठिकाणी काही अजून काही ग्राहक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका काय नाव आपलं? बंडू मिळवाई. कशासाठी आलो होतो आपण इथे? केवायसी करा. झाली केवायसी? छान झाली. केली. काय गॅस वगैरे बुकिंग केला? बुकिंग केल्यानंतर गॅस मिळतो. अजूनपर्यंत काही तक्रार नाही. हे जे बाहेर बोललं जात आहे की गॅसचा तुटवडा आहे वगैरे चर्चा होती, आम्हाला तरी पद्धतशीर म्हणजे मिळतो. म्हणजे साहिल गॅस हो. सर्व्हिस अतिशय चांगली. नंबर वन. जशराजजी, काय सध्या काय परिस्थिती आहे? चांगलं आहे सध्या. कमर्शियल साठी थोडा गॅस कमी आहे, पण घरगुतीला काही प्रॉब्लेम नाही. सोशल मीडियावर काही तर भरमक जरा येतोय गॅसचा तुटवडा, पण काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. आज एवढी गर्दी का दिसते? काही लोक गर्दी, कस्टमर पॅनिक झाले फक्त. काही प्रॉब्लेम नाही आहे. गाडी येते बरोबर येते, सिलेंडर सप्लाय बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण फक्त कस्टमर पॅनिक झाले. सोशल मीडियावर काहीतरी भरमक व्हिडिओ असतो की गॅस नाही आहे, ते नाही, तेच बाकी सगळं आहे. याचा साधारण किती दिवसापासून आहे? तुम्ही आता सांगितलं व्यावसायिकचे सिलेंडर आहे, एक 7-8 दिवसापासून लय गर्दी होतोय. व्यावसायिक जे गॅस सिलेंडर तुम्ही देताय तर त्याची काय नेमकं अडचण किती दिवसापासून होती? वैसे कमर्शियल सिलेंडर साठी ना, कमर्शियल सिलेंडर एक 4-5 दिवस झाले जरा कमर्शियलची सप्लाय केली. घरगुती चालू काही. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की साधारण जे व्यावसायिक सिलेंडर आहेत ते व्यावसायिकचा थोडासा प्रॉब्लेम आहे. गेल्या 3-4 दिवसापासून तो प्रॉब्लेम आहे, कारण त्याच्या गाड्या येणं वगैरे थोड्याशा अडचणीत झालेली असल्यामुळं व्यावसायिकचा काहीसा प्रॉब्लेम आहे. पण जे घरगुती सिलेंडर आहे त्यामध्ये अजिबात कसलाही प्रॉब्लेम नाही आहे. सोशल मीडियामध्ये ज्या काही अफवा या ठिकाणी दिसत आहे त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, असंच आम्ही या ठिकाणी या निमित्तानं आपण करतो.